Good afternoon, parents, teachers, respected chief guests. Today I am here to present the vote of thanks. But before that, I have an announcement to make. मी मराठीत बोलणार आहे इथून पुढे, म्हणजे मी सगळ्या पॅरेंट्सपर्यंत पोहोचू शकेल. आज आपल्या स्कूलकडे एक नवीन आयडिया आहे आणि त्याच्यासाठी मला तुमचे 5 मिनटं पाहिजेत. मला तुमच्यासोबत ती आयडिया डिस्कस करायची आहे. इथे कोणी डॉक्टर अवेलेबल आहेत का? चाइल्ड डॉक्टर किंवा जनरल फिजिशियन? माईक पोहोचवता का त्यांच्यापर्यंत? हॅलो. Hello. Good afternoon to all. Myself Dr. Sriram Shirame, Child Specialist in Nanded. सर, तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे मला. Yes, विचारू शकता. आजकाल एक खूप सिरियस प्रॉब्लेम चालू आहे बघा. जंक फूड घराघरामध्ये कॉमन झाले. लहान मुलं हेल्दी इटिंगपासून लांब चाललेत. भाज्या, ग्रीन व्हेजिटेबल्स या गोष्टी तर लांब. बिस्किट्स, चॉकलेट्स, चिप्स या गोष्टीला ते ॲडिक्ट झालेत. तर या गोष्टींचा काय हेल्थ इम्पॅक्ट असतो त्यांच्यावर, हे तुम्ही आपल्या पॅरेंट्सला एकदा अवेअर करू शकता का? फर्स्ट ऑफ ऑल थँक यू फॉर मी गिव्हिंग अ अपॉर्च्युनिटी टू टॉक हिअर. सर्व पॅरेंट्सला मराठीमध्ये समजेल यासाठी मराठीमध्ये बोलतो. आपण जे काही बाजारामधलं प्रोसेस फूड त्याला आपण अल्ट्रा प्रोसेस मायक्रो फूड असं म्हणतो. अत्यंत प्युरिफाय करून बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स जास्त असतात. कारण जे दूध तुमचं 1 दिवसात फाटतं ते दूध तुम्हाला महिना ठेवण्यात फ्रीजमध्ये ठेवून वापरण्यात येतं. तसे आईस्क्रीम असतील किंवा दुधाचे जेवढे काही प्रॉडक्ट असतील त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि बरेचसे काही पदार्थ असतात. त्याच्यामुळं त्या अशा काही पदार्थामुळं आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होतो. मग अल्ट्रा प्रोसेस मिल्क असो किंवा गव्हाचे पदार्थ असोत, भाताचे पदार्थ असतात, हे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याच्यामध्ये जे ऑइल यूज केलं जातं बाकीच्या पदार्थामध्ये, जे आपल्याला चिप्स, कुरकुरे, चॉकलेट्स, याच्यामध्ये पाम ऑइल, कॉटन सीड ऑइल यूज केलं जातं, जे की आरोग्यासाठी तेवढं चांगलं नाही आहे. ठीक आहे, आपण आपल्या आहारामध्ये आपल्या जमिनीत जे पिकलेलं ते खायला पाहिजे. आणि बॅलन्स डाएट नावाचा कंपोनंट असतो. बॅलन्स डाएट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके, जे की गव्हामधून, डाळीमधून, त्याच्यानंतर बाजरीमधून, ज्वारीमधून आणि भातामधून भेटतात, जे आपल्याला ऊर्जा देतात. कार्बोहायड्रेट्स हे आपल्या आहाराच्या ज्या आपली थाली आहे त्याच्यामध्ये एक 30 ते 40% भाग हा कार्बोहायड्रेट असायला पाहिजे. दुसरा कंपोनंट आपल्या बॅलन्स डाएटमध्ये तो म्हणजे पल्सेस किंवा आपल्या शरीराचं बिल्डिंग करतात. प्रोटीन्स हे दुधामधून भेटतात, तुम्हाला डाळीमधून भेटतात, सोयाबीनमधून भेटतात आणि अंड्यामधून भेटतात किंवा नॉनव्हेजमधून भेटतात. हा भाग एक 25% असायला आपल्या. तिसरा कंपोनंट असतो म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स. ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, मेथी आहे, पालक आहे, वांगा आहे, दुधगा आहे, दोडका आहे. हा पण 10 to 15% असायला पाहिजे. चौथा कंपोनंट असतो फ्रुट्स. फ्रुट्स आपल्या आहारामध्ये नेहमीच दिवसातून 1 वेळेस तरी फ्रुट्स खाले पाहिजेत. तर हा असा बॅलन्स डाएट शेवटी असतं फॅट, आणि फॅट म्हणजे ऑइल म्हणतो तो एक 10% एक असायला पाहिजे. हा सगळा मिळून हा बॅलन्स डाएट आहे. तुमची जर आहाराची थाली असेल तर लहान लेकरासाठी ह्या सर्वच गोष्टी आपण सर्वात अगोदर सलाद आणि फ्रूट्स खायला पाहिजेत. त्याच्यानंतर मग कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट खायला पाहिजे. डेलीच्या आहारामध्ये बेकरीचे प्रॉडक्ट्स आणि हे बाहेरचे जेवढे काही जंक फूड आहेत ते कमीत कमी खाल्ले पाहिजेत. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा खाल्ले पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल, या
याच्या अगोदर अंकल चिप्स येण्याच्या अगोदर फक्त दसम्या वगैरे राहायच्या, बेसनाचे लाडू राहायचे, ड्रायफ्रूटचे लाडू राहायचे. पण आत्ताच्या मागच्या 15 वर्षाच्या काळामधून हे एवढे मायक्रो प्रोसेस फूड वाढलेले आहेत, त्याच्यामुळं लहान मुलामध्येच नाही तर मोठ्या माणसामध्ये पण ओबेसिटी वाढलेली आहे. आणि खाण्याच्या आहारामध्ये दिवसातून 3 वेळेस जेवण करायला पाहिजे. सकाळचं जेवण जास्त, दुपारचं थोडं मीडियम आणि रात्रीचं अजून कमी जेवण करायला पाहिजे. आणि रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 ते 2.5 तास अगोदर झाले पाहिजे. आणि जेवणानंतर शतपावली केली पाहिजे. जंक फूड खाल्यामुळं, अल्ट्रा प्रोसेस फूडमुळं ओबेसिटी वाढलेली आहे. ओबेसिटी वाढल्यामुळं मोठ्या माणसामध्ये हार्ट अटॅक, डायबिटीस असेल आणि लहान मुलामध्ये ओबेसिटी आता वाढत आहेत. म्हणून लहान मुलामध्ये बी आता भविष्यामध्ये त्यांना लवकरच डायबिटीस, हायपरटेन्शन होण्याची शक्यता आहे. म्हणून माझी सर्व पॅरेंट्सना विनंती आहे, बॅलन्स डाएट हा नावाचा कंपोनंट कन्सेप्ट समजून घ्या, तुम्ही पण घ्या आणि आपल्या पाल्याला पण खाऊ घाला. थँक्यू. थँक्यू सो मच सर. पण आता अडचण काय झाली माहिती का? माहीत सगळ्यांना आहे की त्या गोष्टी खाऊ नयेत, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, वडापाव, चिप्स, बिस्किट्स. पण प्रॉब्लेम आहे की ते मुलांना आवडतात आणि मुलं त्याच्याशिवाय दुसरं काही खात नाहीत. तर यावर एक सोल्युशन काढायचं आम्ही ट्राय केलेलं आहे. आम्ही स्कूलमध्ये एक ॲक्टिव्हिटी घेतली होती. तर आम्ही काय केलं, सरसगट सगळ्या मुलांना फ्रेश बीटरूट आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खाऊ घातल्या. तर ह्याचा रिझल्ट असा होता की त्या त्यांनी फक्त खाल्ल्या नाही, तर त्यांनी एकदम आवडीनं खाल्ल्या. तुम्ही कधी पाहिलं नसेल तुमच्या मुलांना मेथी खाताना एवढ्या आवडीने. तर पॉइंट हा आहे की मुलं खातील, पण त्यांना तशी एन्व्हायरमेंट तयार करून द्यावं लागेल. जी गोष्ट शाळेमध्ये अगदी सहजपणे करता येऊ शकते, ती तुम्हाला घरी रागारागात करावं लागायली. जबरदस्ती तुम्ही खाऊ घातलं ते कधीच खाणार नाहीत. पण जर असं मित्रांसोबत एकत्र करून खाऊ घातलं तर ते खूप आनंदाने खातील. तर मग ह्याच्यावर सोल्युशन आमच्या डोक्यात असं आलेलं आहे की जर या सगळ्या गोष्टी स्कूलकडून ब्रेकफास्ट आणि लंचच्या टाईमला प्रोव्हाइड केल्या गेल्या तर म्हणजे फ्रेश फ्रूट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स, स्प्राउट्स या आम्ही व्यवस्थित कट करून मुलांना सर्व करतो. आणि फक्त सर्व नाही करतो तर खाऊ सुद्धा घालतो. तर या आयडियावर तुमचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. एनीवन? तुम्ही माईक घेऊन बोलू शकता, आपल्याकडे माईक आहे बरं का. और जर तुम्हाला माईकवर बोलायचं नसेल तुम्ही जागेवरून सुद्धा बोलू शकता जोरात. सॉरी, अच्छा ओके. ज्यांना ज्यांना ही आयडिया आवडली आहे तुम्ही हँड रेज करू शकता. ओके, वाव. सो आता हे इम्प्लिमेंट कसं करायचं वगैरे वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत. मेन आपलं गोल हे राहील जेव्हा आपली स्कूल मोठी होणार आहे, जेव्हा आपण इव्हेंच्युअली जूनमध्ये किंवा नेक्स्ट जूनमध्ये आपल्या स्कूलमध्ये मूव्ह होतो, तेव्हा आमची तर अशी इच्छा आहे की ब्रेकफास्ट लंच कम्प्लिटली स्कूल प्रोव्हाइड करेल. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. इंडिव्हिज्युअल बेसिसवर आपण असं डिसाईड करू शकतो की ज्या पॅरेंट्स इंटरेस्टेड आहेत त्यांच्या मुलांना आपण पूर्णपणे हे प्रोव्हाइड करतो. बट इनिशियल फेजमध्ये सध्या आमची अशी इच्छा आहे की हे सगळ्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सो आम्ही स्टार्ट असं करणार आहेत सध्या तरी, एक व्हॉट्सअप ग्रुप आपण क्रिएट करूया ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे असताल ॲड, आणि एक फंड स्टार्ट केला आहे. त्या फंडमध्ये फर्स्ट डोनेशन आम्हाला सौ वैशाली मिलिंद देशमुख यांच्याकडून आलेलं आहे, ज्या आपल्या इकडच्या नगरसेविका आहेत. आणि नेक्स्ट म्हणजे इनिशियली हे स्टार्ट असं होईल, आणि जर कंटिन्यू करायचं आहे तर पॅरेंट्स तुम्ही तुमच्याकडून जे पॉसिबल आहे वीकली बेसवर कॉन्ट्रीब्यूट करा. तुम्ही जेवढं कॉन्ट्रीब्यूट करता त्या बेसवर जेवढं जास्त प्रोड्यूस आम्हाला आणता येईल आम्ही आणतो आणि सर्व करतो. ही आयडिया आहे आणि बघू हे कसं चालेल, कसं वाढेल. वी होप की हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त मुलांना फ्रेश प्रोड्यूस खाता येईल. थँक्यू.